रिसोड शहरातील इंदिरानगर लोणी रोड परिसरात देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन सुरू केले असून हे आंदोलन आता अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहेत। सदर ठिय्या आंदोलन सध्या सुरू असून महिला मोठ्या संख्येने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी ठाण मांडून बसल्या आहेत। या दारू दुकानामुळे परिसरातील महिला, मुली, शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मद्यपींकडून होणारा गोंधळ, शिवीगाळ, भांडणे तसेच असामाजिक प्रकारांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे। महिलांचे म्हणणे आहे की सदर देशी दारू दुकान रहिवासी वस्ती, शाळा व वर्दळीच्या परिसरात नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे। या आधी ही दारू दुकान हटविण्यासाठी प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते, तसेच ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता। मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला आहे। सध्या आंदोलन अधिक तीव्र होत असून महिला स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र विरोध करत घोषणाबाजी करत आहेत। परिस्थिती चिघळू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दारू दुकान तात्काळ व कायमस्वरूपी हटवावे या मागणीवर ठाम राहून महिलांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे।